राज्यातील पहिले रामसर क्षेत्र आणि महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या शाश्वत विकासासाठी इको टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा तयार करण्यात आलाय। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली या आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली आहे। अभयारण्याच्या पर्यावरणीय समतोल कायम राखत आधुनिक पर्यटन सुविधा, जैवविविधता संवर्धन आणि वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे तसेच स्थानिक ग्रामस्थांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हा आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे। आराखड्यात जलपर्णी व आक्रमक वनसंपत्तीचे निर्मूलन, पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी व बेटे, जलगुणवत्ता नियंत्रण यंत्रणा यांचा समावेश आहे। पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र, निवास व्यवस्था, वॉच गॅलरी, फ्लोटिंग ट्रेल, पक्षी निरीक्षण केंद्र तसेच ई-वाहने व चार्जिंग स्टेशनची सुविधा प्रस्तावित आहे। पॅडल आणि कायाक बेटिंग सारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे। अभयारण्यालगतच्या 12 गावातील युवकांना निसर्ग व पक्षी मार्गदर्शन, होमस्टे आणि इको कॅफे संचालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून पर्यटन उत्पन्नातील 30% निधी स्थानिक विकासासाठी वापरण्याचं नियोजन आहे। वन्यजीव संरक्षणासाठी ड्रोन, स्मार्ट ॲप आणि थर्मल कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे। तसेच BNHSच्या सहकार्याने पक्षी रिंगिंग स्टेशन व पक्षी संशोधन केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असून 50हून अधिक शाळांमध्ये इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणात जनजागृती केली जाणार आहे। गोदावरी, कादवा नद्यांच्या संगमावर सुमारे 1198 हेक्टर क्षेत्रात असलेल्या अभयारण्यात 300हून अधिक पक्षी प्रजाती, 536 वनस्पती आणि 24हून अधिक गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती आढळतात। पर्यावरण संवर्धन, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांच्या आर्थिक उन्नतीचा समन्वय साधणारा हा आराखडा अभयारण्याच्या विकासाला नवी दिशा देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।